महत्त्वाची बातमी, आज मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक संपणार आहे। दुपारपर्यंत ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार आहे। तर आज दुपारी 3 वाजेनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार आहे। महत्त्वाची बातमी। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसापासून मध्य रेल्वेने हा जम्बो मेगा ब्लॉक घेतला होता व या जम्बो मेगा ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे प्लॅटफॉर्म असतील, त्याचबरोबर ठाणेमधील ठाणे रेल्वे स्थानकाचे 5 नंबर व 6 नंबर फलाट असेल, या ठिकाणी रुंदीकरणचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी 30% अधिक काम झालं होतं। तर काल शनिवारी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 80% जे काम आहे ते पूर्णपणे या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे। शनिवारी सायंकाळी फलाटावरचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आल्याने आज सकाळपासूनच या ठिकाणी शेवटच्या टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे फलाट रुंदीकरण आहे त्याच्यामध्ये जो सिमेंट ब्लॉकमध्ये सिमेंट गॅपचं सिमेंट टाकून या ठिकाणी ते गॅप भरण्यात येणार आहेत आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच या ठिकाणी रेल्वे कर्मचारी असतील किंवा कामगार असतील, सगळे युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम करत आहेत। कारण आज दुपारच्या नंतर या ठिकाणी जो मेगा ब्लॉक आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पुन्हा एकदा मध्य रेल्वे ही सुरळीत होणार आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम जे आहे ते सुरू झालेले आहेत। यासाठी 63 तासाचा जो मेगा ब्लॉक गुरुवारी सायंकाळी म्हणजे 30 तारखेच्या रोजी मध्यरात्री 12:30 वाजता हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आणि आज दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। आपण पाहायला गेलं तर ठाणे स्टेशन हे महत्त्वाचं स्टेशन मानलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संदर्भात घेत राहू। तुर्तास धन्यवाद।